आपल्या बहुजन समाजाच्या सर्व महापुरुषाला तीव्र अभिवादन. आणि आजचा हा आपला सिंहगड सोसायटी या ठिकाणी बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की सारनाथ या ठिकाणी 24 नोव्हेंबर 1956 रोजी सारनाथ या ठिकाणी केलेल्या भाषणात बाबासाहेबांनी आपला महान संदेश दिला होता की दर रविवारी बुधवारामध्ये जाण्यास सांगितले आहे. आणि त्या महान संदेशाला सांगून बाबासाहेबांनी आज 68 वर्षे 5 महिने आणि 11 दिवस झाले आहेत. आणि म्हणून जसं हा आपल्याला या सिंहगड सोसायटीमध्ये आपण स्थलांतर होऊन जवळपास 1 वर्ष झालेलं आहे. आणि 1 वर्षाच्या काळामध्ये आपला हा आजचा 20वा कार्यक्रम सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजाला एक दिशा देण्याचं काम बहुजन समाज प्रबोधन संघ या माध्यमातून करत आहोत. तत्पूर्वी आपल्या कार्यक्रमाची थोडासा अल्प परिचय देतो. कार्यक्रम का केला पाहिजे आणि कशासाठी केला पाहिजे. आणि आपल्या समाजाला बहुजन समाज म्हणजे असंख्य जाती धर्मामध्ये आपल्या शत्रूंना विभागून ठेवलेलं आहे आणि ते षडयंत्र समजून घेणं आपण काळाची गरज आहे. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की जो आपला समाज इतिहास विसरतो तो समाज इतिहास निर्माण करू शकत नाही. हा इतिहास निर्माण करण्याचा कार्यक्रम आहे. म्हणून समाजाला जागृत करण्यासाठी अशा कार्यक्रमाची आपल्या महापुरुषाची ओळख त्याला करून देणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला त्या महापुरुषाची ओळख करून देण्याचा प्रयत्न करत आहे. तर आजच्या आपल्या कार्यक्रमाचं ठरलेल्या निमित्ताप्रमाणे की लिओथी थारा 1914 5 मे 1914 यांचा स्मृती दिन, 5 मे पंडित रघुनाथ मुर्मू 1905 यांची जयंती, 6 मे 1922 राजश्री छत्रपती शाहूजी महाराज यांचा स्मृती दिन आणि 6 मे 1879 स्वामी अच्युतानंद यांची जयंती आणि 6 मे 1945 शेड्यूल कास्ट फेडरेशनचं राष्ट्रीय अधिवेशन नागपूर या ठिकाणी झालं. आणि 7 मे की बहुजन समाजातला आपला पहिला जो सत्यशोधक ते दिनबंधूचे संपादक कृष्णाजी भालेकर यांचा स्मृती दिन, 8 मे क्रांतिकारी लिंगायत शरण गोलल यांची जयंती, 9 मे 1959 कर्मवीर भाऊराव पाटील यांचा स्मृती दिन आणि 9 मे 1916 कास्ट इन इंडिया परबंदपर कोलंबिया विश्वविद्यालय इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भाषण, 10 मे 1105 महात्मा बसवेश्वर यांची जयंती. आणि आज आहे 11 मे. तर आजच्या या दिनी 11 मे 1888 राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांना मुंबई येथील मांडवी कोलीवाडा सभागृहामध्ये की जनतेकडून की महात्मा ही पदवी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तर असा हा अल्प परिचय आहे. आपण जास्त वेळ घेणार नाही. वेळेचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. कारण का की आपण एकमेकांसाठी थांबू शकतो पण वेळ आपल्यासाठी थांबू शकत नाही. म्हणून तर बाबासाहेबांनी दिलेल्या संदेशानुसार की दर रविवारी आपण बुधवारमध्ये गेलं पाहिजे. ज्या ठिकाणी बुधवार नसेल तर त्या ठिकाणी आपण कोणाच्या तरी घरी कार्यक्रम घेतला पाहिजे किंवा मोकळ्या जागेत घेतला पाहिजे. तर तो उपक्रम आपण गेल्या 1 वर्षभर आज वर्ष होत आहे. आणि त्या वर्षभराच्या माध्यमातून आपण आज जवळपास सोशल मीडियाच्या माध्यमातून असेच कार्यक्रम करून पाठवण्याचा हे उद्देश हा आहे की प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असते. कारण हा विचार समाजाला समजणं गरजेचं आहे. म्हणून प्रत्येक गावागावामध्ये एकमेकांचे बघून असे कार्यक्रमाचे आयोजन करतील हीच आपल्याला अपेक्षा बाळगूया. आणि म्हणून आपण थोडीफार आज विचाराची देवाणघेवाण झाली पाहिजे. त्या उद्देशानं आपण थोडी काही महामानवाच्या बाबासाहेबांच्या आपण त्यासमोर संदेश बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं समाजामध्ये की त्यांना त्यांच्या जीवनात जे प्रसंग आले त्यांनी तेच सांगितलेत की सार्वजनिक कार्य चांगले करा, जे करतात त्यांना मदत करा आणि तेही जमत नसेल तर गप्प राहा, परंतु कोणी करत असलेल्या कार्यात अडथळांचा प्रयत्न करू नका.
आज आपण पाहत आहोत समाजामध्ये की ज्या ज्यावेळेस कार्यक्रम करत असतो तर सगळे जसे माणसाचे हाताचे बोटे सारखे नाहीत तसे माणसाचे विचार पण सारखे नाहीत. म्हणून आज जे बाबासाहेबांनी जी हवी चळवळ हवी होती ती चळवळ आपल्याला होताना दिसत नाही. ही एक खंत आपण मान्य केली पाहिजे. आणि म्हणूनच की वामनदादा यांनी एक महान संदेश दिला समाजाला की वास्तव परिस्थिती पाहून की भीमा तुझ्या मताचे 5 लोक असते, तलवारीच्या त्याचे न्याऱ्याचे टोक असते. म्हणून आज ही शोकांतिका आहे की आज गेल्याच महिन्यामध्ये पुढे आपल्या भारतातच नाही तर जगभरामध्ये सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 152पेक्षा जास्त देशांमध्ये जयंती साजरी केली. पण दुर्दैवाची खंत बाब आहे की बाबासाहेबांनी जे दिलेला महान संदेश आहे, जयंती म्हणजे काय आणि जयंती काय केली जाते, ते माझ्या मते की बाबासाहेबांचं जे राहिलेलं त्यांना जे हवा असलेला समाज चळवळ गतिमान करण्यासाठी आणि त्यांचं राहिलेलं अधुरं काम, त्यांचं अधुरं काम कुठलं काम होतं की सारा भारत बौद्धमय करण्याचा आणि त्या बौद्ध समाजाला हजारो वर्षापासून सत्तेपासून सर्व अधिकारापासून वंचित ठेवलं होतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी की संविधानाच्या माध्यमातून बहुजन समाजाला हक्क अधिकार दिले. जेवढी आईवडील काळजी घेत नाहीत तेवढे त्यांनी आपल्या देशाची समाजाची काळजी घेतली आणि त्या संविधानाच्या माध्यमातून हक्क अधिकार दिले. आणि म्हणून असं म्हणले की मला तुमच्यापैकी प्रधानमंत्री झालेला पाहायचं आहे. तर आपण जास्त फरक न जाता हे दोनच विषयावर चर्चा करूया की काय बाबासाहेबांचे स्वप्न जयंती तरच सार्थक होईल. जे बाबासाहेबांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे ती शिकवण्यासाठी आम्ही काय म्हणजे बाबासाहेब की माझ्या नावाचा जे जयकार करण्यापेक्षा मी जे तुम्हाला सांगत आहे त्यासाठी प्राणपणाने झटा. मग त्यासाठी किती अडथळे आले तरी चालतील. म्हणून म्हणले की जागृतीचा विस्तार देऊ नका, म्हणजे ही चळवळ बंद ठेवू नका. पण आज आपण पाहत आहोत की बाबासाहेबांच्या नावावरती आज प्रत्येकाकडे एक दुकान उघडलेलं आहे. चळवळीचं साधन नाव चळवळीचं, त्यांच्याशिवाय तर पानं फडत नाही, सॉस आहेत. पण आज त्याच्या नावावरती आपण प्रत्येकाने एक वेगवेगळे बाबासाहेबांनी एक बोट दाखवले, एक संघटन, एक विचार मंच, एक विचारधारा. आणि ही विचारधारा बहुजन समाजाला जोडण्याची SC ST OBC या समाजाला आपण जोडण्याचं काम केलं पाहिजे. तोच माध्यमातून आपण बहुजन समाज प्रबोधन संघ हे काम करत आहे. ही आपल्या सगळ्याची जबाबदारी आहे. म्हणून हे प्रत्येकालाही आपल्या समाजातले महापुरुष आहेत हे माहीत असलं पाहिजे. आणि म्हणून की बघा मागचा थोडा पण इतिहास पाहिला पाहिजे की जे मला सारा भारत बौद्धमय करायचा आहे. आज बाबासाहेबांनी आपल्याला आता खुलासा केल्याच्या अगोदर की प्रत्येकाने बुद्धीवरती गेलं पाहिजे. आज आपल्या सोसायटीचं आपण पाहूया परिस्थिती वास्तव काय आहे. इथे 1 ते 8 बिल्डिंग आहेत. प्रत्येक बिल्डिंगमध्ये आपले माणसं आहेत. ग्रुपमध्ये जवळपास एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचा ग्रुपमध्ये 44 मेंबर आहेत. आणि दुसरा नंबरचा जो ग्रुप आहे बहुजन समाज प्रबोधन संघ याच्यामध्ये 27 आहेत. हे दोन्हीचं जर आपण हे केलं कॅल्क्युलेशन केलं तर जवळपास 71पेक्षा जास्त 71 मेंबर असू शकतात. तर ही शोकांतिका आहे. ही खंत वाटते की आजही आपण वारंवार ग्रुपवर मॅसेज टाकतो कार्यक्रमाचे नियोजन कोणाचं आम्ही प्रत्येक वेळेस मॅसेज पाठवतो की कोणी आज आत्मनेच्या सरांच्या घरी कार्यक्रम झाला, मागच्या वेळी राजेंद्र लोंढे काकाच्या घरी कार्यक्रम झाला, जास्त बहुसंख्येने कार्यक्रम सविता प्रकाश पंडित यांच्या घरी झाले. तर अजून कोणी घ्यायचं असेल तर आपली प्रतिक्रिया पण देत नाहीत. पण काय बाबासाहेब म्हणलेले सारा भारत बौद्धमय व्हायचं स्वप्न अशानं पूर्ण होईल. आपण आपले मतभेद मान्य आहे की पंडितबद्दल कोणाचे मतभेद असू शकतात, आत्मनेबद्दल असू शकतात, लोंढे काकाबद्दल असू शकतात, म्हणजे एकमेकाचे मतभेद असू शकतात. पण ते आपण आपले मतभेद बाजूला ठेवून एकत्र राहिलं पाहिजे ही काळाची गरज आहे. आणि येणाऱ्या पिढीला हा धम्म काय आहे, धम्म हा माणसाच्या विकासाचा पाया आहे. जर चांगले संस्कार असतील तर माणूस चांगला घडतो. या जगात 2 विचार आहेत, एक अधोगती करण्याचा म्हणजे सत्यानाश करण्याचा आणि दुसरा मानवाच्या विकासाचा. तर याची आपण तुलना केली पाहिजे. म्हणून मी वारंवार सांगत असतो की आपल्याला जर विकास करायचा असेल तर मनुस्मृती वाचा आणि संविधान वाचा. म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल की कुठला विचार चांगला आहे.
हे आम्ही सांगण्याची गरज नाही, तुम्ही जेव्हा करसाल. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलंय की गुलामाला गुलामीची जाणीव करून दिली पाहिजे. आता वेळ कमी आहे त्यामुळे आपण जास्त बोलणार नाहीत. आता ह्याच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे घेणारच आहोत की गुलामी म्हणजे काय, ती कशी सांगितली पाहिजे. तर त्या माणसाला आपण सांगितलं, पण आज लोकांना काय वाटतं ते गुलाम आहे ते ऐकायला तयारच नाही आहे. आणि म्हणून असो परत की आजच्या ही उद्या होणारी तथागत आणि विशेष महत्त्वाचं की उद्या होणारी तथागत बुद्धाची ही 2587 जयंती साऱ्या जगामध्ये होत आहे. पण बघा परिस्थिती काय आहे. आजही आपल्या देशामध्ये गेल्या वर्षी तर या सिंहगड सोसायटीमध्ये आम्ही आवाहन केलं, मी ग्रुपवरती मॅसेज पाठवला, कोणी रिप्लाय दिलं नाही. ती आपल्या घरातून सुरुवात केली आणि आज तो मॅसेज सोशल मीडियाच्या माध्यमातून जवळपास 13,500पेक्षा जास्त लोकांपर्यंत हा विचार बहुजन महापुरुषांची विचारधारा पोहोचण्याचं कार्य सिंहगड सोसायटीच्या माध्यमातून बहुजन समाज प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण करत आहोत आणि करत राहणार आहोत. याच त्यासाठी आपण सहकार्य कराल अशी अपेक्षा बाळगतो. आणि विशेष म्हणजे की की ह्या कार्यक्रमाला की आपले दैवशालाजी बबनरावजी सूर्यवंशी रेलगावकर हे ज्या बुद्धगया मुक्ती आंदोलनामध्ये होते आणि त्या ठिकाणी ते जाऊन परत रेलगावला आले आणि त्या निमित्तानं बुद्ध जयंतीच्या निमित्तानं त्यांनी त्यांच्या गावी कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्या कार्यक्रमातसुद्धा मला बोलवलं होतं, पण माझी तब्येत बरोबर नसल्यामुळं मी जाऊ शकलो नाही. आणि या माध्यमातून मी रेलगाव आपलं बबनराव सूर्यवंशी यांना क्षमा मागतो, कारण तब्येत बरोबर नसल्यामुळे येऊ शकलो नाही. आपण समजून घ्या हीच मी अपेक्षा बाळगतो. आपला कार्यक्रम अगदी आपला जिल्ह्यामध्ये नंबर 1 तर नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आपण असे त्या रेलगाव या ठिकाणी बुद्धाची सेम प्रतिकृती बुद्धीवर निर्माण केलेला आहे. म्हणून तर असंच आपण ठिकठिकाणी देशातील लोकांनी आपले सगळे मतभेद विसरून आपण दर रविवारी जे बाबासाहेबांनी साधारण त्या ठिकाणी सांगितलं की प्रत्येकाने बुधवारामध्ये कुटुंबासाठी गेलं पाहिजे. तर आपल्या हातावरलं पोट आहे, आपल्याकडं प्रत्येकाचा टायमिंग एक नाही, म्हणून आपण आठवड्यातून एक दिवस कुठलाही जरी बाबासाहेबांनी रविवारी सांगितलं, पण आपण जे बहुसंख्येने सगळे येतील ह्या हिशोबाने प्लॅनिंग करावी. सगळ्या विश्वासात घेऊन आचरण करून धर्म सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच सारा भारत बौद्धमय आपण करू शकतो. केवळ एकमेकाला ओढण्यापेक्षा आपण एकमेकाला समजून घेऊन मतभेद बुडाव सर्वांसाठी बाहेर ठेवून आपण जर एकत्र केलं आणि ही चळवळ यशस्वी करण्यासाठी चळवळ अपेक्षित का ठरली. पहिला मुद्दा की आपण चळवळ समजून आपला इतिहास समजून घेतला पाहिजे. म्हणून चळवळ यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमांना की खर्च आला, त्यासाठी वेळ, बुद्धी, पैसा, हुशारी आणि हुनर या 5ही गोष्टी आपण समाजासाठी दिल्या पाहिजेत. पण आज त्या होताना दिसत नाहीत. कालच्या जयंतीला आपण बघितलं असेल की जे बघा आपल्या देशात ही परिस्थिती आहे, सत्य कोणी नाकारू शकत नाही की बाबासाहेबांसाठी आपण माणसं मरायला तयार आहेत. हा इतिहास तुम्ही पाहू शकता उलटून. तर फॉर एक्झाम्पल उदाहरण बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा इतिहास पहा, किती लोक शहीद झाले. पण आज आम्ही बाबासाहेबांना सांगितलेला संदेश डोक्यात घेऊन ते कार्य करायची मानसिकता नाही. जो तो उठतो स्वतःलाच नेता समजतो, त्याला वाटतं मी बाबासाहेबांपेक्षा महान आहे, स्वतःला बाबा समजतो. पण बांधवांनो, ही धोक्याची घंटा आहे. तुम्ही बाबासाहेबांना तुम्हाला एक व्हायला सांगितलंय, तुकडे करायला सांगितलेलं नाही. जेवढे तुकडे करसाल तेवढा सत्यानाच आपल्या समाजाचा आहे. ज्यांची या देशामध्ये अल्पसंख्याक ते आपण बहुजन म्हणून बुद्धांना शब्द वापरला बहुजन म्हणजे जास्त संख्या समाज असलेला. हा बहुजन समाज सुद्धा शब्द काही लोकांना हा शब्द पण नकोस आहे. मग ते काम करायला कोणाचा तुम्ही याचा अंदाज लावा. तर त्यासाठी म्हणून मी एक शेरशायरी म्हणतो, कारण वेळ जास्त झालेला आहे म्हणून जास्त वेळ नाही घेता या ठिकाणी थांबतो कि उम्र भर दलाल गलती यही करता रहा, उम्र भर दलाल गलती यही करता रहा, कमाई भीम बाबाजी की काम दुश्मन का करता रहा, कमाई भीम बाबाजी की काम दुश्मन का करता रहा, धूल चेहरे पर थी और आईना साफ करता रहा, धूल चेहरे पर थी और आईना साफ करता रहा, और प्रकाश जी पंडित का कार्य देखकर गांधी का दलाल जलता रहा, प्रकाश जी पंडित का कार्य देखकर
गांधी का दलाल जलता रहा, गांधी दुश्मन का दलाल जलता रहा. धन्यवाद.